एक मजबूर आई जी स्वतःच्या तान्ह्या लेकीला नदीत सोडते. तिचं खरं कारण कळलं तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एका लहानशा गावात मातीच्या भिंतीचं एक छोटंसं घर होतं. त्या घरात अंजना आणि फाल्गुन नावाचं गरीब दाम्पत्य राहत होतं. गरिबी इतकी होती की घरात रोजचा दिवस कसा जाईल याची खात्री नव्हती. फाल्गुन तो तर काहीच काम करत नसे. दिवसभर घरात बसून सिगारेट ओढणं, राग करणं आणि दारू याशिवाय त्याचं आयुष्य काहीच नव्हतं. घर चालवण्यासाठी जबाबदारी मात्र अंजनावर होती. ती रोज नदीत उतरायची, अनवाणी पाण्यात हात घालून मासे पकडायची आणि त्याच माशांवर घराचा खर्च भागवायची. फाल्गुन मात्र अत्यंत निर्दयी होता. त्याला मुली अजिबात नको होत्या. अंजना जेव्हा जेव्हा गरोदर राहिली आणि दाईनं मुलगी आहे असं सांगितलं तेव्हा फाल्गुन त्या निष्पाप बाळाला नदीत फेकून देत असे. अंजना गप्प बसायची, डोळ्यात अश्रू, मनात भीती. कारण विरोध केला तर स्वतःचाही जीव धोक्यात होता. आता अंजना पुन्हा गरोदर होती आणि यावेळीही घरात मुलगीच जन्माला आली. दुपारची वेळ होती. सूर्य प्रखर तळपत होता. नदीच्या पाण्यावर सोनसळी चमक पसरली होती. अंजना नदीकिनारी उभी होती. पाण्यात हात घालून मासे पकडत होती. जुना टोपला भरत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा होता. डोळ्यात न सांगता येणारी वेदना आणि मनात खोल उदासी. टोपला भरल्यानंतर ती तो उचलून आपल्या मातीच्या घराकडे निघाली. घराची भिंत तुटकी होती. छपरातून पाणी गळत होतं. गरिबी प्रत्येक कोपऱ्यात दिसत होती. घरात शिरताच तिने पाहिलं, फाल्गुन चारपाईवर बसून सिगारेट ओढत होता. अंजना थकलेल्या आवाजात म्हणाली, मासे झालेत, बाजारात घेऊन जा. घरात काहीच उरलेलं नाही. फाल्गुन काही न बोलता टोपला उचलून निघून गेला. दार बंद होताच अंजना आतून कोसळली. चारपाईवर बसली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. गेल्या 2 वर्षात तिच्या 2 मुली जन्माला आल्या होत्या. पण फाल्गुननं त्या दोघींनाही नदीत फेकून दिलं होतं. मला मुलगी नको. मुलगी झाली तर तुलाही आणि तिलाही जिवंत पुरेन. ही धमकी अजूनही अंजनाच्या मनात घुमत होती. आता 3रा गर्भधारणेचा महिना सुरू होता. पण चेहऱ्यावर आनंद नव्हता. फक्त भीती होती. महिने सरले. अंजना 8व्या महिन्यात होती. तरीही सगळी कामं करत होती. मासे पकडणं, स्वयंपाक, घराची काळजी. फाल्गुन मात्र फक्त मासे घेऊन जायचा. अर्धे पैसे अय्याशीवर उडवायचा, अर्धे घरी आणायचा. एक दिवस तो म्हणाला, मी शहरात जातोय. मोठी बाजारपेठ आहे. आणि जाताना स्पष्ट धमकी देऊन गेला. परत आलो की मला मुलगाच हवा. मुलगी झाली तर तुला आणि तिला नदीत फेकून देईन. अंजना गप्प, मान हलवत राहिली. काही दिवसातच तिला तीव्र वेदना सुरू झाल्या. दाई आली आणि थोड्याच वेळात अंजनाच्या कुशीत एक नाजूक मुलगी होती. गुलाबी गाल, हळू श्वास, डोळे मिटलेले. दाई आनंदाने म्हणाली, अभिनंदन, मुलगी झाली आहे. पण अंजनासाठी हा आनंद नव्हता. ही शिक्षा होती. आता अंजना दाई गेल्यावर फुटफुटून रडली. तिनं मुलीला प्रेमानं टोपल्यात गुंडाळलं. नदीकाठी गेली आणि हळूच तो टोपला पाण्यात सोडला. लाटा टोपल्याला घेऊन पुढे सरकल्या. नंतर अंजना रडत म्हणाली, माझ्या बाळा, देव तुला वाचवो. तुझं आयुष्य त्याच्या हाती देत आहे. फाल्गुन परत आला. घरात शांतता होती. अंजनानं सांगितलं, मुलगी झाली. पण ती लगेचच गेली. फाल्गुन थंडपणे म्हणाला, बरं झालं. नाहीतर मीच तिला नदीत फेकलं असतं. तो टोपला नदीच्या लाटांवर तरंगत दुसऱ्या किनाऱ्याकडे गेला. तेथे एक लहान डोंगी होती. त्यात शर्मिला आणि अक्षय बसले होते. वर्षानुवर्ष लग्न होऊनही त्यांना मूल नव्हतं. शर्मिलानं पाण्यात काहीतरी वाहताना पाहिलं. अक्षय, ते बघ, काहीतरी वाहतंय. डोंगी जवळ नेली आणि टोपल्यात ती निष्पाप मुलगी. शर्मिलानं तिला उचलून छातीशी धरलं. कोण एवढं निर्दयी असेल, ती रडत म्हणाली. अक्षय म्हणाला, कदाचित मजबुरी असेल. आधी बाळ वाचवूया. त्या दोघांनी त्या मुलीला घरी नेलं. उबदार कपडे घातले, दूध पाजलं. ती जिवंत होती. दोघांचं आयुष्य भरून आलं. ही आपलीच मुलगी असं म्हणत तिचं नाव ठेवलं वृंदा. आज वृंदा 5 वर्षाची झाली होती. तिच्यात एक वेगळंच तेज होतं. लोक म्हणायचे, ही मुलगी देवाची देण आहे. पण दुसरीकडे अंजना आणि फाल्गुनचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. फाल्गुन आजारी पडला. कुठलीही औषधं उपयोगी पडत नव्हती. एका वैद्यानं सांगितलं, एका गावात एक चमत्कारी मुलगी आहे. तीच वाचवू शकते. अंजनाच्या काळजात कळ उठली.
तीच माझी मुलगी तर नाही ना? जेव्हा त्या घरात वृंदाला पाहिलं तेव्हा अंजनाला सगळं कळलं. तीच होती माझी लेक. पण आता ती तिची नव्हती. शर्मिलानं ठामपणे सांगितलं. ज्या लोकांनी आपल्या मुलीला नदीत सोडलं त्यांनी त्या मुलीपासून दूरच राहावं. अंजनाचं हृदय तुटलं. ती काहीच बोलू शकली नाही. ते दोघे निघून गेले. मनात पश्चाताप, पण थोडं समाधानही. कारण त्यांची मुलगी जिवंत होती आणि आनंदात होती. ही कथा आपल्याला शिकवते, मुली ओझं नसतात. क्रोध, अज्ञान आणि भीती माणसाला आंधळं करतात. खरं कुटुंब रक्तानं नाही तर प्रेमानं बनतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर एके ऑल कंटेंटसोबत नक्की जोडा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एक प्रेमळ कमेंट करून मला नक्की मोटिवेट करा. धन्यवाद.